स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आताच्या क्षणाचे उल्हास नदीचे लाईव्ह अपडेट्स आपण घेत आहोत। उल्हास नदीची पाण्याची पातळी ही 14 मीटर इतकी असल्याची माहिती आपल्याला आपले हवामान तज्ज्ञ अभिजित मोडककर यांनी दिलेली आहे। दुर्दैवाने आता आपण सध्या उल्हास नदीचं पाणी कुठपर्यंत आहे ते बघू शकत नाही, कारण या ठिकाणी प्रशासनाने कुठल्याही लाईटची व्यवस्था केलेली नाहीये। पूर्ण अंधारमय वातावरण झालेलं आहे। अग्निशामक दल आणि बचाव कार्य देखील सज्ज आहेत, परंतु बदलापूरकर मात्र ऐकत नाही। या बंगणाऱ्यांची गर्दी होते। एखादा नवीन व्यक्ती जर या ठिकाणावरून आला तर त्याला अंदाजा देखील येणार नाही की खाली नदी आहे, परंतु काय करणार, सगळे वाहतूक दोन्ही पूल चालू आहेत। परंतु तुम्ही जर इथे येणार असाल तर स्वतःची आणि कुटुंबाची नक्कीच काळजी घ्या। जे काही माहिती असेल आम्ही तुम्हाला लाईव्हच्या द्वारे नक्कीच सांगत जाऊ। आपल्या हवामान तज्ज्ञ अभिजित मोडककर यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या देखील आपल्याला असाच पाऊस जो आहे तो पाहायला मिळेल। म्हणजे थोडाफार प्रमाणात पाऊस जो आहे तो जास्त पडेल आणि नंतर पुन्हा आपल्याला पाऊस जो आहे तो विश्रांती घेताना पाहायला मिळेल। आता सुद्धा आपण जर बघितलं तर पावसाने थोडीफार विश्रांती घेतली आहे। थोड्या वेळापूर्वी पुन्हा एकदा उल्हासाची पाणी पातळी झपाट्याने वाढत होती, पण हे स्वाभाविक आहे, पाणी पडतच असतं जर कधी आता पाऊस आहे म्हटल्यावरती, आणि उल्हास नदी आहे तर ती भरणारच आहे। परंतु प्रशासनाने खऱ्या अर्थाने सज्ज व्हायला पाहिजे। ज्या ठिकाणी नालेसफाई झालेली नाहीये त्या ठिकाणी नालेसफाई चांगल्या पद्धतीने केली पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी पाणी हे तुटणार नाही आणि पूर परिस्थिती ही उद्भवणार नाही। आता जर आपण बघितलं तर असं सांगितलं जातं की आता पूर परिस्थिती उद्भवणार नाही अशी संभावना वर्तवली जाते, परंतु पाऊस जर जास्त आला तर सांगू कमेंट बघूया आता इथे। परंतु उल्हास नदी तुम्हाला दिसते का, जरा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण इथे बघतोय की तो स्लोप आहे त्या साईडला वरती उल्हास पूल जो आपला नवीन ब्रिज जाण्याचा मार्ग आहे आणि एका साईडला काहीच नाही आहे, नवीन वगैरे नाही, त्यामुळे खूप वेळेला काय होतं की अंदाजा येत नाही, वरती जाण्याची ऐवजी खाली होते आणि सुद्धा होतो। कमेंट एवढी गोष्ट माहिती असताना सुद्धा प्रशासन या कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देत नाहीये, असं का करते कुणास ठाऊक। परंतु नवीन ब्रिज जो आहे तो वाहतुकीसाठी चालू आहे, पण नेमकं या ब्रिजला घेऊन गेल्या 2 दिवसांपासून जो काही वाद सुरू आहे तो संपूर्ण बदलापूरचा, पण निदान ज्या वेळेला उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असते त्यावेळेस तरी या ठिकाणी व्यवस्था केली पाहिजे असं मागणी बदलापूरकर करतायत। ब्रिज मागा का लाईट? तुम्हाला काय वाटतं, या ठिकाणी प्रश्न विचारायचा वाटतंय की ब्रिजवरती अद्यापही लाईट का नाहीये? जुन्या ब्रिजवरती लाईट आहे पण नवीन ब्रिजवरती आहे। वारंवार हा प्रश्न कधी सुद्धा प्रशासनाला याची काहीच पडलेली नाहीये का? मूलभूत सुविधा जर बदलापूरकरांना दिल्या जात नसतील तर खरोखर बदलापूरकर हे काय सुरू आहे? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला दिसतंय की उल्हास नदीचं पाणी जरा बघा आणि सांगा। विद्यार्थ्यांना सुट्टी नको, ठीक आहे, कारण आधीच अभ्यासक्रम बदलल्यामुळे पुस्तक उशिरा मिळाल्या, त्या सुट्ट्यामुळे अभ्यास पूर्ण होणार नाही आणि परीक्षा येतील तेव्हा मुलांना जड होईल। अगदी बरोबर आहे। काल अनेक शाळांनी असं देखील सांगितलं की ज्या काही 2 दिवस सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत त्या 2 दिवस सुट्ट्या ज्या आहेत त्या जेव्हा शनिवार असतो खूप वेळेस 2ऱ्या 4थ्या शनिवारी सुट्टी असते, तर सुट्टी असते की शाळा चालू असते, ज्या शनिवारी शाळा चालू असते त्या शनिवारी शाळा घेतली जाईल असं, म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना जो काही लोड येईल तर त्याचा आपण अंदाजही लावू शकत नाही। त्यामुळे सुट्टी नको, परंतु पडायला प्रमाणात तुमच्याकडे प्रतिक्रिया असतील तर येऊ द्या। सध्या बघू शकता तुम्ही काही दृश्य जर तुम्हाला दिसलं थोडंफार तर मला पण सांगा की उल्हास नदीची पाणी पातळी कुठपर्यंत आहे ते। 14 मीटर एवढी पाणी पातळी आहे उल्हास नदीची। पण आहे, परंतु प्रशासन खरोखर काम करतंय का हा प्रश्न निर्माण होतो। आज तुम्हाला सुट्टी मिळाली होती आणि जरी मुलांना सुट्टी मिळाली तरी सुद्धा जो काही नोकरदार वर्ग आहे त्यांना तर ड्युटीवर जावंच लागतं, त्यांना तर काम करावंच लागतं। आज सुद्धा असंच काही झालं का? आजही बहुतेक खूप वेळेला लोक ते सुद्धा उशिराने धावत होते। आणि अजून एक त्यावेळेला रेल्वे स्थानकावर जाऊन आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। हा आपली बदलापूर आणि काळजी